नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसाच्या नंतर आता आपण परत एकदा मराठी व्याकरणाची जी सिरीज घेऊन येत आहोत त्याच्यामधले जे राहिलेले टॉपिक आहेत ते आता आपण घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण भाषा म्हणजे काय, भाषेच्या लिपी, लिपीचे प्रकार, भाषेचे प्रकार, व्याकरण, व्याकरण आणि भाषा यांचा परस्पर संबंध, त्याच्यानंतर आपण स्वर म्हणजे काय, प्राथमिक वर्णमालेची माहिती आपण प्राथमिक पाहिली होती. व्यंजन म्हणजे काय, संयुक्त व्यंजन म्हणजे काय, हे टॉपिक आपण इत्थंभूतपणे पाहिलेले होते. आता आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे संधी. आता संधी हा टॉपिक पाहत असताना साहजिकच आपल्याला त्याच्यावरती प्रश्न कसे येतील आणि इथून मागे PYQ मध्ये प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पण सुरुवातीला जी नेहमीची पद्धत असते की अगोदर आपण PYQ पाहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अभ्यासाचा कसा करायचा ही दिशा ठरते. असं न करता आपण सुरुवातीला संधी हा टॉपिक पूर्णपणे अभ्यासणार आहोत आणि संधी ह्या टॉपिक मधील जे जे काही बारकावे आहेत, जे जे काही PYQ मध्ये विचारलेलं आहे ते सर्व अंतर्भूत करून आपण आता इथे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण तुम्हाला जे पाहिजे ना ते क्वेश्चन पेपर आपण सगळे पाहणार आहोत. सुरुवातीला आपला जो भर असणार आहे तो कंटेंट समजून घ्यायचा. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात आपण आता संधी हा नवीन टॉपिक. त्याला नवीन म्हणायचंच नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण जसं 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 मोठं होत आलोय, जसं जसं आतापर्यंत शिक्षण घेत आलोय, तशा तशा पूर्ण इयत्तेमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून जसे तुम्ही मायबोली बोलायला लागलात तेव्हापासून तुम्ही संधी हा टॉपिक किंवा संधी हा प्रकार वापरलेला आहे. आता तुम्ही मला असं कसं काय म्हणता, होय वापरलेला आहे, कारण संधी म्हणजे काय, बोलण्यातील काटकसरपणा. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला मागायची असेल तर तुम्ही पुरण गाळून तयार केलेली पोळी, आता समजा हा समासाचा प्रकार आला तरी पण मला पुरणपोळी दे, ह्या गोष्टी आपण तिथं बोललेलो होतो खूप ठिकाणी. तसं की गण अधिक आदेश गणादेश, आता हा आहे एक आदेश, आदेश गण अधिक आदेश गणादेश ये. पण आपण बोलताना सूर्योदय झाला, आपण असं म्हणतो सूर्याचा उदय झाला, ते बघ आई सूर्याचा उदय झाला असं आपण म्हटलो का लहानपणी? नाही, आपण काय म्हटलो, ते बघ आई सूर्योदय झाला. ठीक आहे. आता काही गोष्टी पुढेही आपण पाहणार आहोत, लिंग वचन विभक्तीनुसार ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहणार आहोत ते पण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण संधी हा टॉपिक हा सुरुवातीपासून होता. संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. काय, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे आणि हा प्रकार संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. लक्षात घ्या, याच्यावरती विधानं दिली जातील आणि ती विधानं बरोबर की चूक अशा पद्धतीने विचारलं जाईल. चला बघूयात, काय संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. संधी हा संस्कृत मधून मराठीत आलेला प्रकार आहे. संधी हा संस्कृत मधून मराठीत आलेला प्रकार आहे आणि संधी होऊन तयार झालेला शब्द हा जोड शब्द असतो असं मानलंय. संधी होऊन तयार झालेला शब्द जोड शब्द असतो. पुढे काय, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे आपण पाहिलं. पहिला शब्दातील शेवटचा वर्ण. आता बघा, संधी होत असताना नेमकं काय होतं हे लक्षात ठेवायचं. संधी होत असताना नेमकं दोन शब्द एकत्र येतात, त्यांची काटकसर होते, बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया संस्कृत मधून मराठीत आलेली आहे. ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण त्याच्यामधल्या दोन शब्द एकत्र असताना कुठले दोन शब्द एकत्र येतात, कुठला गाळला जातो आणि कुठला आला जातो, कोणाचा आगम होतो, कशाचा आदेश होतो, हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे जर आपण त्या सर्व प्रकाराचा म्हणजे संधीचा अभ्यास करायचो आणि कुठला जायचा आणि कुठला यायचा हेच जर आपल्याला माहित होत नसेल तर मग प्रश्न चुकण्याची दाट शक्यता आहे. लक्षात घ्या, आता जर तुम्ही PSI ST असेल कंबाईनची जर तयारी करत असाल तर कंबाईनला आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला बारीक 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 गोष्टींवरती तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, या सर्व पद्धतीमध्ये आपल्याला एक 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 शब्द किंवा एक 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 वाक्य आपल्याला महत्वाचं आहे. हे काही ठिकाणी काना, मात्रा, वेलांटी, उकार सर्व महत्वाचं आहे. आता अभ्यास करताना आपल्याला हे पहिल्यासारखं चालणार नाही, कारण कॉम्पिटिशन जास्त आहे. अर्ध्या अर्ध्या एक एक मार्कावरून तुमचे रिझल्ट जाणार आहेत आणि त्या अर्ध्या मार्कामध्ये, त्या एक मार्कामध्ये तुम्हाला हजारो विद्यार्थी असणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक ह्याच्यात तुम्ही म्हणाल की हे तर सर्व पुस्तकामध्ये आहे, मग हे इथं सर्व आहे असंच घ्यायचं का? असं नाही. PPT काढताना मी स्वतः PPT काढलेला आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो हे मी त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आणि हा दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर कराल
ज्यावेळेस तुम्ही ही पीपीटी वाचाल त्यावेळेस तुम्हाला पुस्तक वाचायला अगदी सोपं जाईल. बघा काय म्हटलंय, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधी ही काय संस्कृत मधून मराठीत आलेला प्रकार आहे. ठीक आहे. आणि संधी होऊन तयार झालेला शब्द हा जोड शब्द असतो. पण आता लक्षात घ्या, संधी होत असताना दोन शब्दांमधला कुठला शब्द जातो कुठला शब्द येतो हे लक्षात ठेवायचं. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, बघा इथं लक्षात घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. तुम्ही मला हे 10 वेळा का सांगता आम्हाला, पण लक्षात घ्या ज्या वेळेस तुमची ती 1 तासाची मेंटॅलिटी असते त्यामध्ये तुम्हाला हे आठवलं पाहिजे. शेवटचा कुठल्या शब्दातील, पहिल्या शब्दातील शेवटचा, आणि पहिला कुठला, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येतो. काय होतंय, एकत्र येतो. आल्यानंतर त्यांच्यापासून एक नवीन जोड शब्द तयार होतो. काय होतो, जोड शब्द तयार होतो आणि त्या शब्दाला संधियुक्त शब्द असं म्हणतात. हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या. काय पहिलं म्हणजे काय, जोड शब्द. ओके, मग संधियुक्त शब्द कशाला म्हणायचं, सोपं आहे ना. संधियुक्त शब्द कशाला म्हणायचं, संधी होऊन तयार झालेला शब्द. पण संधी कशी तयार होते, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन वर्ण एकत्र येऊन, दोन शब्द एकत्र येऊन जो एक जोड शब्द तयार होतो त्याला म्हणायचं संधियुक्त शब्द. काय म्हणायचं, संधियुक्त शब्द. इथपर्यंत क्लिअर आहे. चला पुढे. मग संधी होत असताना जे दोन शब्द एकत्र येतात त्या दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध असेलच असं नाही. का बरं, सूर्य अधिक उदय. आता सूर्य हा सूर्य, उदय हा उदय, नाम आहे, दोन्ही नाम आहेत, पण ते दोघांचा एकमेकांशी संबंध आहे का, नाही. सूर्याचा उदय म्हणजेच सूर्योदय, हे दोन एकत्र आले तर दोघांचा एकमेकांशी संबंध असेलच असे नाही. असेलच असं नाही का म्हटलंय, कारण कधी कधी असू शकतो. ठीक आहे, पुढे. आता बघा हे एवढं लक्षात घ्या, संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. बघा परत एकदा बघा, टोटल परत एकदा बघा. काय संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. काय संधी ही सांधणे किंवा जोडणे होय. संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधी होऊन तयार झालेला शब्द हा जोड शब्द असतो आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला म्हटलं संधियुक्त शब्द. ओके, आणि संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. आता इथपर्यंत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संधी होत असताना जे दोन शब्द एकत्र येतात त्यांचा एकमेकांशी संबंध असेलच असं नाही. ओके, चला पुढे. संधियुक्त शब्द तयार होत असताना एकमेकांशी संबंध तर नसतोच, पण संधी एक कोणाच्या संदर्भात होते बघा, संस्कृत मधील संधियुक्त शब्द हे तत्सम आणि शुद्ध असतात. जनरल वाक्य आणि जनरल वाक्यच पेपरला येऊ शकतं, त्यामुळे संस्कृत मध्ये जे संधियुक्त शब्द आहेत हे तत्सम किंवा शुद्ध शब्द असतात. आई वडील हा सामासिक शब्द आहे बघा, आई आणि वडील आणि वडील इथं सामासिक शब्द आहे. पण सूर्योदय हा संधियुक्त शब्द. मी आता सांगितलं ना, सूर्य अधिक उदय हा संधियुक्त शब्द आहे. तिथं दोन शब्द एकत्र आले आणि दोन शब्दापासून एक नवीन शब्द तयार झाला. आई आणि वडील हे सामासिक शब्द आहेत, कारण का आई आणि वडील तिथं दोन्ही एकत्र येतात, त्याच्यामुळं आणि या उभयान्वी ते दोन शब्द एकत्र येतात, त्याच्यामुळे तो सामासिक शब्द आहे. पुढे संधियुक्त शब्द ही बोलण्यातील एक काटकसर आहे. सुरुवातीला सांगितलं संधियुक्त शब्द, संधी म्हणजे काटकसर आहे, बोलण्यातली काटकसर आहे, हे लक्षात घ्या. पुढे संधियुक्त शब्द. ओके, वाक्यात येणाऱ्या लागोपाठ दोन शब्दांमध्ये मराठीत संधी होत नाही. वाक्यात जर एखादे दोन शब्द आले एका मागोमाग आले तर त्या दोघांची संधी होत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत याच्यावरती प्रश्न विचारलेले नाहीत. संधीची व्याख्या ही क्वचित एखाद्या ठिकाणी विचारलेली आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की इथून पुढे पण विचारणार नाही. सगळं पाहायचं, व्यवस्थित मध्ये करायचं आणि मगच पेपरला जायचं. लक्षात आलं. आणि पेपरला गेल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवतीलच. बघा आतापर्यंतचे त्या मराठी व्याकरणाचे जे मोराळंबे सरांचं पुस्तक आहे याच्यामध्ये आतापर्यंत तरी व्याकरणाच्या म्हणजे प्रत्येक संकल्पनेच्या व्याख्या हा विविध वैयाकरणांनी म्हणजेच व्याकरणकारांनी केलेल्या होत्या, त्या अंतर्भूत केलेल्या नव्हत्या. पण कुणास ठाऊक आणि काय माहित की
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याला अजून जरा चांगला शॉट द्यावा आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या व्याख्या पाठ कराव्यात असं कोणाला तरी वाटलं असेल, किंवा एक दर्जेदार प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावा या संदर्भात असं वाटलं असेल, त्यामुळे या विविध संकल्पनांच्या व्याख्या ज्या वैयाकरणांनी म्हणजे व्याकरणकारांनी मराठीकर केलेल्या आहेत त्या आता अंतर्भूत केलेल्या आहेत. त्या लक्षात कशा ठेवायच्या किंवा कन्सेप्ट वाईज त्या व्याकरणकाराच्या कशा लक्षात ठेवायच्या हे आपल्याला पाहायचं आहे. मग संधी हे बघत असताना आपण संधी म्हणजे काय हे बघितलं, ठीक आहे, संधियुक्त शब्द म्हणजे काय बघितलं हे बघितलं. मग आता विविध व्याकरणकारांनी केलेल्या संधी या शब्दाच्या व्याख्या बघायच्यात आपल्याला. या व्याख्यांमध्ये बाळशास्त्री जांभेकर, रावजी गोडबोले, मुके दामले हे जे महत्वाचे जे बाळशास्त्री जांभेकर हे जे महत्वाचे जे व्याकरणकार आहेत त्यांच्या व्याख्या अतिशय महत्वाच्या पद्धतीने लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे, चला पुढे. रावजी गोडबोले काय म्हणतात, रावजी गोडबोले आणि शेजारी शेजारी हे ध्यानात ठेवायचं. संधी शिकत असताना लक्षात घ्या ना, शेजारी शेजारी असल्याच्या नंतर आपण प्रत्येक गोष्टीची संधी उचलतो हे तर माहिती आहे तुम्हाला. आपला शेजारी जर असेल तर त्याची आपल्याला संधी आहे हे ध्यानात ठेवायचं. मग आपला शेजारी कोण आहे, रावजी गोडबोले. लक्षात आलं, इन जनरल आपला शेजारी कोण आहे, रावजी गोडबोले. त्याचा आपण काय करणार आहे, फायदा घेणार आहे. शेजारी शेजारी असं आलेले दोन वर्णांचे ऐक्य आपल्या शेजाऱ्याचं आणि आपलं ऐक्य झालं. आपल्या शेजारी कोण आहे, रावजी गोडबोले. रावजी गोडबोले संधीची व्याख्या करत असताना असं म्हणतात की शेजारी शेजारी आलेले जे दोन वर्ण आहेत त्या दोन वर्णांचं ऐक्य असते त्यास संधी असं म्हणायचं. रावजी गोडबोलेंनी जी व्याख्या केलेली आहे त्याला संधी कशाला म्हणायची बघा, काय शेजारी शेजारी येणारे दोन वर्ण याच वर्णांचे जर ऐक्य असतं म्हणून त्याला संधी असं म्हणायचं. मुके दामले काय म्हणतात, दोन अव्ययहित, अव्ययहित बरं का, ही शब्द लक्षात ठेवा. अव्ययहित, अव्ययहित म्हणजे काय, एका पाठीमागून आलेला. अव्ययहित म्हणजे काय, पाठीमागून आलेला. दोन अव्ययहित वर्ण एकत्रित आले आणि एकत्र जोडण्याच्या प्रकाराला संधी असं म्हणायचं. मुके दामले यांची अतिशय महत्वाची व्याख्या आहे. अव्ययहित हा शब्द इथे इंट्रोड्यूस झालेला आहे आपल्याला. आणि अव्ययहित म्हणजे काय, पाठीमागून आलेला. पाठीमागून आलेला आपण कुठं बघितलं, स्वरादी, तिथे एकदा बघितलं होतं ते तिथं काढून बघा, स्वरादी म्हणजे काय, पाठीमागून आलेला. ओके, मग आता काय करायचं आपल्याला, इकडे लक्षात घ्या. गोडबोले काय म्हणतात संधीची व्याख्या करत असताना, काय शेजाऱ्या शेजाऱ्यावर आलेल्या वर्णांचं ऐक्य म्हणजे संधी होय. मुके दामले काय म्हणतात, दोन अव्ययहित, अव्ययहित म्हणजे काय, एका पाठीमागून आलेला. दोन अव्ययहित म्हणजे पाठीमागून आलेले वर्ण एकत्र जोडण्याच्या प्रक्रियेला संधी असं म्हणतात. लक्षात येते का, हे बघा कधी कधी तुम्हाला उदाहरणावरती प्रश्न आला, इट्स ओके, सुटला तो तुमच्या अभ्यासाने तुमचा. पण जर एखादा खोचक प्रश्न कन्सेप्ट वरती किंवा व्याख्येवरती आला आणि तो जर तुमचा बरोबर आला तर ते माझं या लेक्चरचं सार्थक असेल. त्यामुळे हे मी वारंवार घेतोय. पुस्तकामध्ये तुम्हाला व्याख्येवरून उदाहरणं मिळतील, उदाहरणावरून व्याख्या कशा तयार करायच्या मिळतील, ते तर आपण पण घेणार आहोत. आणि संधीचे जे नियम आहेत हे कसे लक्षात ठेवायचं हे पण आपण इथं घेणार आहोत. बघा पुढे, आता पुढे का नाही, दादोबा पांडुरंग तर्खडकर. मी तुम्हाला सांगितलंय मग असेच काय की विविध व्याकरणकारांनी किंवा वैयाकरणींनी केलेल्या व्याख्या जर लक्षात ठेवायच्या असतील तर ते महत्वाचे वैयाकरणी आहेत. ते कोणते आहेत लक्षात घ्या. कुठले, मुके दामले, बाळशास्त्री जांभेकर, मोरावाळंबे, त्याच्यानंतर रावजी गोडबोले. हे आगरकरांनी काय व्याख्या केल्यात आपल्याला त्याही बघायच्या आहेत. ठीक आहे, तर ह्या व्याख्या आपल्याला नीट व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या. आता आपल्याला पाहिजे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर जे मराठी भाषेचे पाणीण आहेत त्यांनी केलेली व्याख्या पाहिजे आहे. दोन वर्ण जिथं मिसळतात किंवा जिथं येतात त्या स्थळी संधी निर्माण होते आणि त्याला संधी असं म्हणायचं. बघा गोडबोले काय म्हणले, शेजाऱ्या शेजारी येणाऱ्या वर्णांचं ऐक्य. ओके, गोडबोले म्हणले म्हणजे काय, संधी. त्याच्यानंतर मुके दामले काय म्हटले, दोन अव्ययहित म्हणजेच काय, एका पाठीमागून आलेल्या. दोन अव्ययहित म्हणजे एका पाठीमागून आलेल्या वर्णांचं जे ऐक्य ज्या स्थळी होतं त्याला काय म्हटलंय आपण, संधी, एकत्र जोडण्याच्या प्रकारात संधी असं म्हटलंय. आणि मी इथे हायलाइट पण केलेत बघा व्यवस्थित मध्ये की तुम्हाला ते समजलं पाहिजे आपल्याला ह्या गोष्टी. आणि इथं जर समजा असाच प्रश्न आला, काय जोड्याला वर्णला संधी म्हणजे इकडे देतील वैयाकरणी किंवा व्याकरणकार आणि पुढे देतील त्यांची व्याख्या, काहीही येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बघा पुढे काय म्हणलंय, दादोबा पांडुरंग तर्खडकर म्हणतात दोन वर्ण जेथे मिसळतात किंवा मिळतात त्या स्थळाला काय म्हटलंय, त्यांना संधी असं म्हटलंय. कोणी म्हटलंय,
दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी. 3 व्याख्या, 3 व्याकरणकार, आणि त्याचं वैशिष्ट्य असे की गोडबोले म्हणतात शेजारी शेजारी, 2 वर्ण येणारे शेजारी शेजारी वर्णांचं ऐक्य म्हणजे संधी होय. दामले काय म्हणतात, अव्यहित म्हणजे एका पाठोपाठ एक जर आले शब्द किंवा वर्ण, ते ज्या ठिकाणी मिसळतात किंवा एकत्र येण्याच्या प्रकारात संधी असं म्हणायचं. आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर काय म्हणतात, 2 वर्ण जिथे मिसळतात त्या स्थळाला संधी असं म्हणायचं. आता याच्यामध्ये मला असं वाटत नाही की काय राहतंय म्हणून, तरी आपण रिव्हिजन मध्ये अजून परत घेणार आहोत. ज्या अर्थाने तुम्ही इथं मला एक अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं देत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला तर तुमचं वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. पुढे, संधी होत असताना कधी कधी एखाद्या वर्णांची किंवा अक्षराची किंवा कधी कधी शब्दाची, काय म्हणतो मी, संधी होत असताना कधी कधी एखाद्या वर्णाची, कधी कधी एखाद्या अक्षराची, कधी कधी 2 अक्षराची किंवा अजून एक शब्दाची जर भर मध्येच पडत असेल तर त्यास पडलेल्या वर्णास आगम असे म्हणतात. आगम ही संकल्पना खूप महत्वाची आहे. आगम म्हणजे येणे, आगम म्हणजे येणे. आपण पाहिलंच आहे मग अशी 2 वर्ण एकत्र येतात. संधी म्हणजे काय, मध्ये संधीमध्ये 2 वर्ण एकत्र येतात. आता हे पाहिलं असताना त्याच्यामध्ये 3-4 संकल्पना आपण पाहिल्या. कुठल्या मग अशा पाहिल्या, संधी म्हणजे काय, संधियुक्त शब्द म्हणजे काय, त्याच्यानंतर समास म्हणजे काय, समासिक शब्द कशाला म्हणायचा, संधियुक्त शब्द कशाला म्हणायचं, विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या आपण पाहिल्या. आता सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे ती आगम. आगम म्हणजे काय, 2 वर्ण एकत्र येत असताना, काय संधी होत असताना किंवा 2 वर्ण एकत्र येत असताना एखाद्या वर्णाची, अक्षराची भर मध्येच पडते. काय म्हणतो मी, भर मध्येच पडते. आणि मग तेव्हा या नवीन शब्द जो भरती झालाय बरं का, जो आलेला आहे, त्याला काय म्हणायचं, आगम असं म्हणायचं. पुढे, ओके चला. संधीचे 2 प्रकार का 3 प्रकार, 4 प्रकार, 5 प्रकार पडतात हे आपल्याला पाहिजे. किती प्रकार पडतात ते आणि कसे प्रकार पडतात ते. आता तसं पाहिलं तर संधीचे जे प्रकार आहेत ना, ते संख्या संधी आणि मराठीतील विशेष संधी असे 2 प्रकार आहेत. संख्या संधीमध्ये हे सगळे येतात. मराठीतील विशेष संधीमध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी असे येतात. ते पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. पण या 2 प्रकारामध्ये आता आपल्याला महत्वाचे जे 3 प्रकार आहेत संधीचे ते पाहायचे आहेत आपल्याला. मग हे प्रकार पडले असतील कशावरून बाबा, संधीचे प्रकार तर आहेतच, पण हे कशावरून पडले असतील तेही आपल्याला बघायचे. आता बघा, इथपर्यंतच लेक्चर आहे ते आता आपण एकदम इत्थंभूतपणे व्यवस्थितपणे घेतलेलं आहे. आणि आता किती मिनिट झाले, ओके, जास्त मिनिट पण तुमची, 17 मिनिट. मग 17 मिनिटामध्ये 20 मिनिटाचा आपल्याला लेक्चर ठेवायचं, 20 ते 25, कारण जास्त वेळ तुमची युट्यूबला पाहण्याची पण एक लिमिट असतो, स्क्रीन टाइम. त्यामध्ये शॉर्ट मध्ये आपण घेणार आहोत. संधीचे 3 प्रकार पडतात. हे संख्या संधीचे प्रकार आहेत. काय म्हणतो मी, संख्या संधीचे प्रकार आहेत हे 3. याच्यामध्ये काय होतं बघा, कोणते वर्ण शेजारी शेजारी येतात, काय कोणते वर्ण हे शेजारी शेजारी येतात, याच्यावरून संधीचे प्रकार पडलेले आहेत. कोणते वर्ण एकत्र येतात त्याच्यावरून संधीचे प्रकार पडलेले आहेत. पहिलं म्हणजे काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर स्वर असेल तर त्याला म्हणायचं स्वर संधी. त्याला काय म्हणायचं, स्वर संधी. स्वर संधीलाच म्हटलं जातं अच संधी, त्याला असं म्हटलं जातं विवृत्त संधी. आता ही अच संधी, विवृत्त संधी ही आपण वर्णमालेचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण, लक्षात आलंय का, तिथं पाहिलं होतं. म्हणजे अच म्हणजे स्वर आणि विवृत्त म्हणजे स्वरांचा उच्चार करत असताना आपलं मुख हे उघडे असते, त्यालाच विवृत्त असं म्हटलं जातं. म्हणजे स्वरांनाच विवृत्त असं म्हटलं जातं, स्वरांनाच अच असं सुद्धा म्हटलं जातं आणि स्वरांना स्वर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा जर स्वर असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा जर स्वर असेल तर त्यांची स्वर संधी होते, तिलाच अच संधी असं म्हटलं जातं, तिलाच विवृत्त संधी असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे झाला स्वर संधीचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल, काय म्हणतोय मी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, दोन्हीपैकी एक असेल, दोन्ही एकत्र येणार नाहीत, दोन्हीपैकी एक असेल तर त्याला म्हणायचं स्वर संधी, व्यंजन संधी. आणि व्यंजन संधीला जसं म्हटलं जातं हल संधी, त्यालाच म्हटलं जातं संवृत्त संधी, हल संधी आणि व्यंजन संधी. व्यंजन संधी होत असताना किंवा हल संधी होत असताना किंवा संवृत्त संधी होत असताना अट काय आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असला पाहिजे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असला पाहिजे, किंवा
व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर अशी त्या संधीचे फोड केल्याच्या नंतर रचना पाहिजे आणि मग त्याला म्हणायचं आपण व्यंजन संधी किंवा फलसंधी किंवा संवृत्त संधी. आता तिसरा प्रकार कुठला आहे हे झालं. तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायचंय विसर्ग संधी, विसर्जनीय संधी. मग हा कसा होतो प्रकार, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा जर विसर्ग असेल म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन असेल किंवा स्वर असेल, म्हणजे विसर्ग हा पहिल्या शब्दातील शेवटच्या शब्दानं वर्णानंतर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल, तेव्हा तिथे विसर्ग संधी होत असते. आता लक्षात घ्या, आतापर्यंत आपण फक्त संधी म्हणजे काय, संधीच्या विविध व्याकरणकाराने केलेल्या व्याख्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आपण पाहिल्या होत्या. परत एकदा बघा, आणि संधीचे प्रकार आहे आपण पाहिलेत आता फक्त कोणते कोणते ते. संधीचे प्रकार होत असताना कुठल्या गोष्टींची अट बाळगणं गरजेचं आहे हे पण आपण इथं पाहिलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता स्वर संधी, अचसंधी, विवृत्त संधीचे प्रकार कोणते कोणते पडतात आणि ते जे नियम आहेत हे नियम आपल्याला पाठ कसे करायचे किंवा उदाहरणानुसार कसे नियम आपल्याला पाठ करायचे हे पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी अभ्यास करत राहा. कंबाईन पोलीस भरती कुठलेही फॉर्म सोडू नका आणि कन्सेप्ट वरती लक्ष द्या आणि येणारे यश तुमचंच असेल. एवढं हे लेक्चर व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर जे पुढचे आहेत असे शॉर्ट मध्येच घेणार आहोत आपण. आणि थांबतो. धन्यवाद. अभ्यास करा.